अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या 54व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज ज्येष्ठ कृष्ण द्वादशी गुरुवार 18 जून 2020। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांना त्यांचे गुरु श्रीमत नृसिंह सरस्वती स्वामींनी वेद संरक्षण व वेद संवर्धनाचा आदेश दिला आणि सद्गुरूंचे तेच जीवन कार्य वृद्धिंगत झाले। नगर येथे वेदांत विद्यापीठाची स्थापना करून वेदाध्ययनाचे कार्य व त्यायोगे संवर्धन सुरू झाले। परमपूज्य सद्गुरू वेद आणि मानव याविषयी त्यांच्या अमृत कलश पुष्प 3 मध्ये सविस्तर माहिती देताना म्हणतात, वेद हा धर्माचा पाया आहे आणि वैदिक धर्म हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे। धर्माचे संपूर्ण तत्वज्ञान सांगणारे वेद मानवी जीवनाचा सांगोपांग विचार करतात। वेदांचे महत्त्व आणि माहिती अनेक विद्वानांनी अनेक प्रकारांनी मोठमोठ्या ग्रंथांमध्ये सविस्तर विशद केली आहे। पण कलियुगामध्ये मतिमंद झालेल्या सामान्य संसारी माणसाला त्याचा उलगडा होण्यासाठी सद्गुरू वेदांविषयी वेळोवेळी सांगत आले आहेत। सद्गुरू म्हणतात, वेद हा विद म्हणजे जाणणे या धातूपासून तयार झालेला शब्द आहे। भगवंताची वाणी ऋषीमुनींनी ऐकली, जाणली, पठण केली आणि तीच वेद रूपाने पुढच्या पिढ्यांसाठी जतन करून ठेवली। म्हणूनच वेद हे अपौरुषेय आहेत असे मानले जाते। यासंबंधी शिवलीलामृतात म्हटले आहे, विधीस म्हणे सृष्टी रची पूर्ण, येरू म्हणे मजना ही ज्ञान, मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले। कल्पारंभी कमळासने परब्रह्माच्या आज्ञेने, जी महदादिकांच्या योगाने ही सर्व सृष्टी रचियेली। येच्या कल्याणा लागून सर्व मार्गदर्शक पूर्ण, ऋक यजुः साम अथर्वण हे 4 वेद जाहले। ऋग्वेदानुसार ह्या ऋचा स्वतः परमात्म्याने सांगितलेल्या आहेत। युगायुगातून प्राचीन ऋषींनी त्यांना ऐकू आलेले हे ज्ञान पठण करून जपले आणि शिष्यांना परंपरेने मौखिक अध्ययनाद्वारे दिले। उच्चारणातील सामर्थ्य लिखित स्वरूपात स्पष्ट होऊ शकणार नाही। शब्दांच्या उच्चारातील सूक्ष्म भेदही अर्थाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असतात याची त्यांना जाणीव होती। मानवी मनाच्या संवेदनशीलतेचा व स्मरणशक्तीचा अचूक वापर करून त्यांनी वैदिक उच्चारण अनंत कालापासून शुद्ध स्वरूपात सांभाळले आहे। विश्वाचा अफाट व वैविध्यपूर्ण पसारा लीलया चालविणारा भगवंत प्रत्यक्ष कुठेही दिसत नाही, तरीही त्याचे अस्तित्व, त्याची शक्ती चराचर विश्वात भरून राहिलेली आहे। हे क्षणोक्षणी स्पष्टपणे जाणवल्याशिवाय राहत नाही। मग भगवंताच्या वाणीचा प्रभाव अनुभवाला आल्याशिवाय कसा राहील? अनादी कालापासून वेद मंत्रांच्या द्वारे भगवंताची वाणी आकारात येऊन अनुभवाला येत राहिली आणि अजूनही अनुभवाला येते। मानवाच्या कल्याणासाठी सांगितलेल्या या वेदांमध्ये एखाद्या महासंगणकात मावणार नाही इतके विशाल ज्ञान भंडार आहे। सद्गुरू म्हणतात, भगवंताने निर्माण केलेल्या मानवाची आयुर्मर्यादा कृतयुगापासून कलियुगात येईपर्यंत कमी कमी होत गेली।
त्यावेळचा मानव अतिशय बुद्धिमान व दीर्घायुषी होता. कृतयुगात त्याचा प्राण अस्थिगत होता. त्रेतायुगात तो चर्मगत झाला व द्वापार युगात तो नाडीगत झाला. या तीनही युगात मानवाची आयुर्मर्यादा खूप मोठी होती आणि त्याला बुद्धीचीही जोड होती. त्यामुळे वेदांचा संपूर्ण अभ्यास करणे त्याला शक्य होते. पण कलियुगात मात्र अन्नमय प्राण असल्याने त्याचे आयुष्य कमी होत गेले. आता अन्नाशिवाय तो फार काळ जगू शकणार नाही आणि आयुष्य वाढवण्याचे काही साधनही त्याच्याकडे नाही. अशा अल्पायू आणि त्या मानाने मतिमंद झालेल्या मानवाला वेदांचे ज्ञान करून घेणे कठीण जाईल आणि मग वेदांच्या ज्ञानाशिवाय तो कर्मापासून आणि धर्मापासून दुरावून त्याचे आयुष्य दुःखमय होईल. हा कलीचा प्रभाव भगवान व्यासांनी जाणला आणि अत्यंत दूरदृष्टीने मूळ एकच असणाऱ्या वेदाचे 4 भाग केले. ते म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. ह्यांचा अर्थ स्पष्ट व्हावा म्हणून अरण्यके, उपनिषदे, पुराणे, दर्शने, स्मृती, शास्त्रे, ब्राह्मणे, भागवत, महाभारत इत्यादी अनेक रचना केल्या गेल्या. त्यामुळे सामान्य माणसाला अभ्यासासाठी आणखी सोपं गेलं. प्रत्येक वेदाचे सूत्र सांगणारे एक एक वाक्य आहे. ऋग्वेदाचे आहे प्रज्ञानम ब्रह्म, यजुर्वेदाचे आहे अहम ब्रह्मास्मी, सामवेदाचे आहे तत्वमसी, तर अथर्ववेदाचे आहे अयमात्मा ब्रह्म. प्रत्येक वेदाची एक एक प्रमुख देवता मानलेली आहे. ऋग्वेदाची ब्रह्मा, यजुर्वेदाची शिव, सामवेदाची विष्णू, तर अथर्ववेदाची देवता इंद्र. प्रत्येक वेदाच्या मागे जी ऋषीमुनींची नावे येतात त्याचे कारण त्या ऋषींनी ती वेदवाणी ऐकून आत्मसात करून टिकवली आणि पुढे चालवली. त्यामुळे वेदांचे अस्तित्व आजही टिकून आहे. ऋग्वेद हा आर्यांचा प्रथम ग्रंथ. त्यात धर्म आणि जीवन याविषयी सखोल चर्चा केली आहे. ऋग्वेदात यज्ञयाग, कर्मकांडे याविषयी उहापोह केलेला आहे. सामवेदात संगीतातून ईश्वरी आराधनेविषयी माहिती सांगितलेली आहे. अथर्ववेद उपासनेचा मंत्रमार्ग सांगतो. रामायण, महाभारतासारख्या महान ग्रंथातून आपल्याला याविषयीचे अनेक दाखले मिळतात. वेगवेगळ्या गोष्टींच्या प्राप्तीसाठी निरनिराळ्या व्यक्तींनी अवलंबिलेले यज्ञ, उपासना, तपश्चर्या इत्यादी अनेक मार्ग आणि त्या व्यक्तींना त्यापासून मिळालेली फलप्राप्ती वेदांचे सामर्थ्य निर्विवादपणे पटवून देतात. वेदग्रंथात जीवनाच्या प्रत्येक अंगाचा विचार मानवी जीवन सुखी होण्याच्या दृष्टीने केलेला आहे. वेदांमुळे आपल्याला सृष्टीच्या उत्पत्तीपासून लयापर्यंत सर्व ज्ञान होते. पण आपण सामान्य माणसे अवघड विषय म्हणून त्याकडे लक्ष देत नाही. आपल्या पूर्वजांनी भगवंताच्या अनमोल वाणीचा हा खजिना आपल्यासाठी अतिशय परिश्रमपूर्वक जतन करून आपल्याला दिला आहे. तरीही अज्ञानाच्या भोवऱ्यातून सापडून आपण मात्र त्याला विसरलो आहोत. याच विद्येचा वापर करून परकीय लोक हे ज्ञान पुन्हा नव्याने शोधून प्रगत होत आहे आणि आपल्याला मात्र आपले राष्ट्र हिंदू आहे, धर्म वैदिक आहे, आपण आर्य आहोत, या साऱ्याचा विसर पडावा हे खरोखर आपले दुर्भाग्यच नाही का? परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, आधुनिक तसेच ज्ञात इतिहासात वैज्ञानिकांनी अनेक गोष्टींविषयी अनेक शोध लावले, पण वेदांमध्ये समाविष्ट असणारे जितके ज्ञान आहे त्याचा काही अंश सुद्धा त्यांना एका ठाई बांधून ठेवणे शक्य झालेले नाही. किंबहुना त्यातल्या काही भागाचा सुद्धा संपूर्ण अभ्यास करणे त्यांना शक्य झालेले नाही. आणि म्हणूनच सद्गुरूंना नमन करताना, त्यांना वंदन करताना म्हटले आहे, अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन
तस्मै श्री गुरवे नमः. गुरुबंधू आणि भगिनींनो, वेद आणि मानव या अमृत कलश भाग 3 मधील उर्वरित भागाचे पठण आपण उद्या करणार आहोत आणि वेद आणि मानव यांचा परस्पर संबंध काय आहे याची उलगड सद्गुरूंच्या ह्या मार्गदर्शनपर आशीर्वादातून करून घेणार आहोत. श्री गुरुदेव दत्त.